तर हातावर लिहून घ्या नंबर आणि 18व्या अध्यायात ओवी आहे. नंबर सकट सांगतो म्हणजे उचकायला त्रास नाही मला. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 102. 102 नंबरची ओवी अशी आहे, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केल्या. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केल्या. कपाळावर लिहिलेलं कधी चुकता येत नाही. काळे गोरे पण धुतले फिटवले नाही. काळेपणा गोरेपणा धुवून निघू शकत नाही. ही ओवी कळली ती बाई आजपासून ती ध्वजा नाही. काळे गोरे पण धार्मिक संप्रदायात आणि नोकरी करून समाजाचं काम करणाऱ्यासाठी घरात मुलगा. ही माणसाची स्थिती म्हणते. अशी कुठे देश कुठे देश डाव्याला पेटवली तर धुळली किती सेवा करणार. पण जर तर पूर्ण संपूर्ण पाहिजे पूर्ण नाही. फ्रीज मला शहाणे खाऊ त्यांना खांब्यात देता त्यांनी आणि 90 जर दिली नाही त्यामुळे माणसं सोडा. मग एकदा 90 देऊन उतानी पडली ना आपल्याला ताण नाही. झोपाच्या खाटावर खाटाखाली सापडते आख्याला. इतक्या उलट्या करते भाई, इतक्या उलट्या सारखे थुकात्या. पण एक आहे भाई, किती उलट्या करू पाणी मागते नाही. मग उलट्याच साठी त्या काय करते बाहेर. हे इंद्रिकेचं कीर्तन. माझे 31 वर्ष थोड्या करता मंगळवारी 3 लाख रुपये बायको आणली. लागलाय एवढं त्यांनी एवढं खर्च केला त्या परिवाराला. आई वडील आजोबासून आशीर्वाद द्यावा. आणि चांगले 13 लाख घातले ग्रामपंचायतीला. 3च मतानं पडला. आमच्या गावात तुला अरे राजकारण हा काही सामान्य माणसाचा विषय आहे. हा काही सामान्य माणसाचा विषय का? 1 एकर 2 बैल 3 कोंबड्यावाल्याचा विषय का? तुम्हाला सुधारत तुम्ही बघितले. आता माझ्या पुढे बसलं का खरंय 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 मी निघून गेलो का? सामान्य माणसाचा विषय. या समाजात
सामान्य माणसं ते उभे राहिले खाली वायर आहे तिथं, हे बॉक्स जवळ उभे राहिलेली स्पीकर तुमच्याकडे पद्धती काय माणूस चिटकून भाजी विढाला दोन प्रश्न संपले. यावं लागतं, आता लय किचकट किचकट प्रश्न आहे बरं का. यावं लागतं, भोगावं लागतं, जावं लागतं. पुणे चला. दोन गोष्टी बरोबर नेता येतात, एक कर्म आणि त्याने कमवलेलं ज्ञान. इथपर्यंत काही शंका? एनी डाऊट? एनी डाऊट? नो. पार्स थर्ड इज स्टार्ट. आता तिसऱ्या प्रश्नाला तुम्हाला 10 मिनिटं देतो. 10. पहिले तर 2 कळलीच नाही तुम्हाला. तिसरा प्रश्न माझा असा आहे, माणूस स्वर्गात जातो का? दहा मिनिटांना उत्तर द्या तुम्ही. आता एक खरं सांगू, हे स्वर्ग, हे नरक आणि हे वैकुंठ हे माझ्या बजेटमध्ये बसत नाही. तुमचं तुम्ही पहा. माझं स्पष्ट मत आहे, हसत हसत जग. काय आहे का काय? काही लोक म्हणते आमचे वडील वर गेले. बरं कुठवर गेले? जॉग्राफी काय म्हणते पास होतो त्याला क्षितिज असे म्हणतात, हे भूगोल म्हणताय. मग तुम्ही वर कुठे गेले? बरोबर गावातलं कोणी भेटलं का म्हणते? आता सरळ सांगा, इथं नीट राहा. शंका संपली. पुढचा प्रश्न, माणसाचं मरताने काय जातं? थोडा किचकट प्रश्न आहे, तुम्हीच उत्तर द्यायचं, मी सांगतो बघतो. काय जातं? बोला तुमचं काय मत आहे. काय जातं? बर, शरीर जातं. अजून बोला बोला. आत्मा जातो. चला पुढं. तुम्ही म्हणाल ते मी मान्य करतो. बोला. यांचं म्हणणं शरीर जातं, यांचं म्हणणं आत्मा जातो. बोला तुमचं काय मत आहे. जीव जातो. बर, जीव जातो. अजून बोला बोला. बर, देह जातो. चला अजून. प्राण जातो. बर, अजून. झालं का तुमचं? आता ऐकायचं का काय झालं? पहिला प्रश्न होता तुमचा शरीर जात. आता मी मेलो 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 लगेच मेलो. माय बायको रडणार. रडणार म्हणजे खरं रडणार का खोटं रडणार? खोटं रडणार. त्यांनी सांगितलं तिला जेवढे नाटकं करता येतील तेवढे काढणार. मग बांगड्या फुडीन, थोबाड झोडीन, लुगडं फुवारीन, काय ती नाटक आहे. हा सगळा तमाशा मायेचा आहे. याला मूळ शब्द आहे आज्ञा. हे सगळं मायेचा तमाशा. कोण कोणासाठी रडायला मोकळे, कोणाला वेळ यायचा.